जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत रोबोटिक बोट प्रशिक्षणासह बोट वाटप दिनांक 25/5/2025 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत रोबोटिक बोटींचे प्रशिक्षण व बोट वाटप जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी 1,66,00,000 निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास उपलब्ध करून देण्यात आला। त्या अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील 6 सागरी पोलीस स्टेशन, 3 नगरपालिका, 1 ग्रामपंचायत असे 10 ठिकाणी रोबोटिक बोटींचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत करण्यात आले। कोणाला वाटप केले? 1 केळवे सागरी पोलीस स्टेशन, 1 2 सातपाटी सागरी पोलीस स्टेशन, 1 3 वाणगाव सागरी पोलीस स्टेशन, 1 4 डहाणू सागरी पोलीस स्टेशन, 1 5 घोलवड सागरी पोलीस स्टेशन, 1 6 तारापूर सागरी पोलीस स्टेशन, 1 7 पालघर नगर परिषद, 1 8 डहाणू नगर परिषद, 1 9 जव्हार नगर परिषद, 1 10 वाडा नगर पंचायत, 1 एकूण 10। तदनंतर केळवे समुद्र किनारी भरतीच्या वेळी दुपारी 2 वाजता प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक केळवा विजया गोस्वामी, पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी अधिवाल आणि सर्व सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिकेचे व वाडा नगर पंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। बोट ठरणार संजीवनी। ही बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे, कारण एक माणूस वाचवण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो, पण आता दुसऱ्या माणसाऐवजी ही रोबोटिक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे। या बोटीची 200 किलोग्रॅम पर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे।